पवारांचं ऑपरेशन ब्ल्यू स्टार वरील वक्तव्य अमान्य आहे। शरद पवार यांच्याकडून महाजनांच्या वक्तव्याचा समाचार, तर महाजनांनी यावर स्पष्टीकरण दिल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाण्यामध्ये परप्रांतीय चालकाची वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण, पाय तुटल्यानं वृद्ध जमिनीवर कोसळला। शिवसैनिकांकडून संबंधित चालकाचा चोप देत पोलिसांच्या स्वाधीनही केलं। ठाण्यातला प्रकार अत्यंत गंभीर आहे, कठोरात कठोर कारवाई करा, फडणवीसांचं आश्वासन। तर उपमुख्यमंत्री शिंदेंचं ठाणे पोलीस आयुक्तांना फोन, आरोपींवर कलम 307 लावण्याचे आदेश। गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। गीते अद्यापही नाशिक विधान परिषद निवडणूक लढण्यावर ठाम, मी तडजोड करणारा कार्यकर्ता नाही, गीतेंची स्पष्ट भूमिका। दिल्लीमध्ये एनडीएची बैठक, पंतप्रधान मोदींचा एनडीएच्या नेत्यांकडून सन्मान। मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांची बैठकीला उपस्थिती। अशोक खरातशी माझा कुठलाही आर्थिक संबंध नाही, खरात प्रकरणात माझी बदनामी, कायदेशीर लढाई लढणार। रुपाली चाकणकर आक्रमक, अशा मिरगे यांना नोटीस पाठवल्याची देखील माहिती। अमरावती विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार रुग्णालयामध्ये भरती, प्रचार सोडून हर्षजित देशमुख रुग्णालयामध्ये ऍडमिट झाल्यानं दबाव असल्याची चर्चा, तर देशमुख मॅनेज झाले, त्यांनी 10 ते 15 कोटी घेतल्याची चर्चा, यशोमती ठाकूर यांचा दावा। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून शेतकऱ्यांची थट्टा, तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस। शेतकऱ्यांशी बोलताना भरणेंचं वक्तव्य, जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्याची शेतकऱ्याची मागणी होती। भरणेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल।